मंत्री हसन मुश्रीफांचा समरजित घाडगेंना खुला चॅलेंजच आहे। कागलची निवडणूक नायक विरुद्ध खलनायक असं मुश्रीफ म्हणतात। पवार साहेब तुमच्याशी वैर नाही, समरजितांची मात्र खैर नाही असं त्यांचं म्हणणं आहे। शरद पवार माझ्या मागे का लागले ठाऊक नाही असं देखील मुश्रीफ म्हणतात। पवार माझ्यासारख्या अल्पसंख्याकांच्या मागे लागले आहेत असं मुश्रीफांचं वक्तव्य आहे। निवडणुकीमध्ये डिपॉझिट जाणाऱ्या उमेदवाराला आपण निवडून येणार असं वाटतंय, त्याबद्दल मला बोलायचं नाही। परंतु पवारसाहेब हे माझे नेते आहेत, अजूनही माझ्या ते आदरस्थानी आहेत। परंतु मला हे समजत नाही की पवारसाहेब, आता इतकी आम्ही माणसं 45 आमदार गेलो, परंतु पवारसाहेब आणि जयंत पाटील ही माझ्याच मागं माझ्यासारख्या सामान्य अल्पसंख्याकांच्या मागं का लागले आहेत आणि इतका सातका प्रयत्न का करतायत ह्याचं कोडं मला जास्त आहे। आपण निवडणुकी आधी बोलणं बरोबर नाही, शेवटी कुठल्याही माणसाला आपण कमी लेखत नाही। परंतु पवार साहेब से मेरा बैर नहीं, समरजत अब तुम्हारी खैर नहीं। आता गेले माझ्या 6 निवडणुकीमध्ये, मंडलिक साहेबांच्या 4 निवडणुकीमध्ये हे पवार साहेब या गैबी चौकात आलेले आहेत आणि त्यांनी सातत्याने सांगितलेलं आहे, राजाविरुद्ध प्रजा लढाई आहे आणि प्रजा जिंकत असते। त्याला तेच म्हणायचं होतं, ही निवडणूक ही नायक विरुद्ध खलनायक आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।